मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलोय मीटअप पॉईंटच्या इथे. आपला रोजचा मीटअप पॉईंट. 15 ऑगस्ट असल्यामुळे गाड्यांची रहदारी जास्त आहे. जास्त नाही आपली ओळख यांची ओळख सगळी मी आपल्या लास्ट पॉईंटला गेल्यानंतर खांडी पॉईंटला गेल्यानंतर मी सगळ्यांची ओळख करून देतो. पण आज चला नंतर नेक्स्ट टाइमला तुम्ही स्वतः तुम्ही गाडी घेऊन या, ह्याला देऊ नका. आणि तू आलास तर फुल राईड साठी आहे. कुठच्या भटजीकडे गेलात? कुठच्या भटजीकडे गेला मूर्त काढू? हा मंदारने खर्च केला गाडीला, पण गाडी बाप वाटते बाप. आता ठीक आहे कोणी पण बोलू दे काय पण, R15 स्पोर्ट बाईक आहे ठीक आहे, त्याची इच्छा होती आणि बनवली. पण भाई अशी वाटते ना बाबा बाबा रापचिक. रोडवर चालताना पब्लिकने बघितलंच पाहिजे. आज त्याच्या आईसाठी आलाय, कारण त्याच्या आईने सांगितलंय की माझ्यासोबत जा म्हणून आणि त्यांच्याशी एकदा प्रवास करू नये. त्याच्या आई खातीर तो आलेला आहे. आणि एवढं भारी वाटलं मला की तिची आई माझे ब्लॉग बघते. वा 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 क्या बात आहे. अजून काय पाहिजे बस ना भाई. आपले म्हणजे महाराष्ट्रात नाही पण आपल्या आता सध्या डोंबिवलीत खूप लोक बघतायत माझे व्हिडिओ. वा 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 भारी वाटलं. सगळ्या नवीन रायडर्सने तर मजा केली आहे खरं ना. हां म्हणजे जोर जबरदस्तीने सांगू नका प्लीज, म्हणजे व्हिडिओत आता येणार म्हणून. पण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 बाईक आहेत. आणि मला वाटतं 5 ते 6 बाईक नाही जास्तच बाईक 7-8 बाईक आमच्या परत रिटर्न केल्या. नाहीतर आज बाप्पा मंगलमूर्ती भारत माता की वंदे. शुभ सकाळ मित्रांनो. बरोबर 5:30 वाजून गेलेले आहेत. आपली बाईक रेडी आहे, तिरंगा लावला आहे मस्तपैकी. आणि आज मंदार पण इथे आला आहे माझ्या इथे, कारण मी आज टॉप बॉक्स घेतला नाही आहे. माझं जे पण सामान होतं ते मंदारकडे दिलं टॉप बॉक्सला. आणि आपली बाईक रेडी झालेली आहे मस्तपैकी. काल वॉश वगैरे करून चेन लूप वगैरे करून ठेवलेलं. फक्त पाऊस आला नाही पाहिजे. रेनकोट घेतला आहे पण पाऊस आला तर काय प्रॉब्लेम आहे. फक्त आज आपल्याला तिरंगाला सांभाळून घेऊन जायचं आहे, कारण याच्यामध्ये चिखल नाही उडला पाहिजे, भिजला नाही पाहिजे. जर पाऊस काय आज जरा गाडीला असला तर चांगलं वाटेल. आणि राईड पण आपली मस्त होईल. आज 15 ऑगस्टच्या निमित्ताने आजची आपली राईड आहे. इथून बरोबर मला वाटतं 140-150 किलोमीटर होईल. ते आपण जाताना बोलूया. ऑलरेडी 5:30 वाजलेले आहेत. फर्स्ट मीटअप पॉईंट आहे तिथे आम्हाला पोचायचं आहे 6 वाजता. तिकडे आपली सगळी मंडळी भेटणार आहेत. काही नवीन मंडळी येते ती भेटणार आहेत. मंदारची बाईक एकदम अशी वाटते की बाबा बाबा एवढी मोठी वाटते बघा ते टॉप बॉक्समुळे. सगळ्यांची बाईक आज बघायला भेटणार. आणि आज फर्स्ट टाईम आज भरपूर सबस्क्रायबर फॉलोअर्स रायडर्स आज भेटायला येणार आहेत आणि माझ्यासोबत राईड करणार आहेत. मजा येणार. चला निघूया. गाडी स्टार्ट करू बाबा. गाडी स्टार्ट करायला मला 3 वेळा स्टार्टर मारावा लागतो. ट्रिप 0 करू म्हणजे मला समजेल बाबा गाडी माझी आजच्या दिवसात किती फिरले. हां 14,242 किलोमीटर झालेले आहेत टोटल. चला निघूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, सिद्ध महापुरुष श्रावण. आता प्रवास सुखाचं होऊ दे. श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. चला खूप मस्त वाटतं. एवढं भारी वाटतंय ना आज की खूप दिवसानंतर सबस्क्रायबर राईड आहे, ग्रुप राईड आहे. माझे काही मंडळी फॉलोअर्स आज मला भेटायला येणार. वा 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 काय बात आहे. आणि जबरदस्त. ओ हो हो एक रायडर आपला इथे उभाच आहे. ओ माय गॉड अनिल भाऊ हा काय येतोय. मंदारने खर्च केला गाडीला, पण गाडी बाप वाटते बाप. आता ठीक आहे कोणी पण बोलू दे काय पण, R15 स्पोर्ट बाईक आहे ठीक आहे, त्याची इच्छा होती आणि बनवली. पण भाई अशी वाटते ना बाबा बाबा रापचिक. रोडवर चालताना पब्लिकने बघितलंच पाहिजे. जबरदस्त.
आणि ही अशी हौशी मंडळी असली ना की राईडला मजा येते, काही बोला. अनिल भाऊ आपलं खूप उत्साहित मित्रमंडळ आहे. आजच्या राईडचा फर्स्ट मीटअप पॉईंट आमचा आहे मानपाडा पेट्रोल पंप आणि आम्ही तिथे पोचलोय. अनिल भाऊ एवढा सुसाट जातो. विकी ना पहिल्या मीटअप पॉईंटच्या इथून आम्ही निघालोय बरोबर 6:15 कारण आमचा एक रायडर मागे राहिलेला, म्हणजे तो आपल्याला पकडू शकतो तोपर्यंत आपण निघू. कारण त्या एकासाठी थांबलो ना तर परत अजून आपला नाही म्हटलं तरी 15-20 मिनटं वेस्ट होतात. त्यामुळे म्हटलं आपण निघू, तो येईल तोपर्यंत. कारण कसं आहे शिवी फाट्याला काय प्रॉब्लेम नाही आहे, पण आतमध्ये तळोजा रोडला आपल्याला ट्रॅफिक भेटू शकतं. बरेचसे नवीन आहेत त्यांच्यामुळे बरेच लोक बाहेर जात नाही कुठे, म्हणजे मोस्टली पनवेलच्या बाहेर जात नाहीत. असे पण काही स्कूटरवाले रायडर आहेत, तर त्यांना सांभाळून घेऊन जायचं आहे. आणि आपल्यामध्ये म्हणजे आजच्या राईडला मला वाटतं जास्तीत जास्त 30 ते 32 बाईक आहेत. आज बघू, आता कळंबोलीला गेल्यानंतर समजेल आज कोण येते कोण नाही ते. एकदा आम्ही तळोजा MIDCतून बाहेरून निघालो ना मग प्रॉब्लेम नाही, मग आपल्याला कुठे ट्रॅफिक नाही भेटणार. पण मला वाटतं पनवेलला पाऊस दिसतोय, वातावरण इकडे तर नाही आहे, पण आजचा एक दिवस पावसाने मेहरबानी केली पाहिजे आमच्यावर. कारण आता एवढे 8-10 दिवस गेले अजिबात पाऊस नव्हता, पण आज पाऊस आला तर खूप प्रॉब्लेम होईल. कारण आपल्या मीटअप पॉईंटच्या इथे काहीच नाही आहे आधार, सगळ्यांना रेनकोट घालावे लागतील. त्यामुळे प्लीज बाबा वरून देवा आज आमच्यावर कृपा कर. आणि बिचारा हा जो आला आहे ना स्कूटर घेऊन, हा खूप दिवसापासून माझ्यावर चॅट करत होता इंस्टावरती, पण आज तो खास आला आहे. म्हणजे त्याला एवढी आवड आहे, पण तो असा बाहेर निघत नाही कधी जाताना, म्हणजे असं त्याला नाही जमत, एवढा कॉन्फिडन्स नाही आहे त्याचा. पण तो खास त्याच्या आईसाठी आला आहे, कारण त्याच्या आईने सांगितलं आहे की माझ्यासोबत जा म्हणून आणि त्यांच्याशी एकदा प्रवास करू नये. त्याच्या आई खातीर तो आलेला आहे. आणि एवढं भारी वाटलं मला की तिची आई माझे ब्लॉग बघते. वा वा वा, क्या बात आहे, अजून काय पाहिजे बस ना. भाई आपले म्हणजे महाराष्ट्रात नाही पण आपल्या आता सध्या डोंबिवलीत खूप लोक बघतायत माझे व्हिडिओ. वा 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 भारी. रिलॅक्समध्ये चालव, रिलॅक्समध्ये आरामात चालव, आरामात, घाई गडबड करू नको. रोड मोकळा दिसला ना, रोड काय स्पीड पकड. बिचारा ॲक्च्युली घाबरत चालतो. अशा ॲक्च्युली कसं असतं आपण जेव्हा नवीन असतो ना, म्हणजे इवन माझं पण, मी जेव्हा नवीन होतो तेव्हा मी पण असं काहीतरी शोधत होतो कोणाला तरी किंवा कोणाला ग्रुपला की त्यांच्यासोबत जायचं. मग आपल्याला ट्रेन व्हायला होतं की आपण त्यांच्यासोबत राईड करून आपल्याला शिकायला भेटतं. तर त्याच्यासाठी तो बिचारा पोरगा आला आहे, सनी नाव आहे त्याचं, आणि तो त्याच्यासाठीच आला आहे. कारण तो आता चालवताना आपल्याला समजतं की थोडा तो घाबरतोय. त्यामुळे मी त्याला बोललो भाई बिंदास चालव, गाडी चालवताना अजिबात घाबरू नको, बिंदास चालव. आणि फ्री दिसला रोड की थोडा स्पीड पकड. कारण काय आहे आपल्याला परत रिटर्न एक 5-6 वाजेपर्यंत यायचं आहे म्हणून. कारण आपलं जर डिस्टन्स आहे, अरे हां मी सांगायला विसरलो, सॉरी. आज मी चाललो आहे नवीन जागेवरती, मला वाटतं बऱ्याच लोकांना माहीत आहे जे रायडर आहेत त्यांना, खांडी पॉईंटला. आणि अरे हां मित्रा थँक्यू. अरे ह्या भावाने मला खूप मदत केली. माझा ॲक्च्युली तिरंगाना उलटा झालेला, तर तो असं हे नव्हतं होता, म्हणजे तो उलटा म्हणजे ह्या साईडला एकदम फोल्ड झाले, तो दांडीला तो आपला फडकत नव्हता. त्यामुळे त्यांनी सांगितलं, वा वा, त्यामुळे बरं झालं ते सांगितलं ते. पण एकदा कळंबोली गेल्यानंतर चेक. हां तो विषय हा आहे, आजची आपली राईड आहे ती आहे खांडी पॉईंटला. आणि खांडी पॉईंट आला मला वाटतं लोणावळ्याच्या पुढे आहे आणि पुण्याच्या अगोदर. लोणावळ्याच्या पुढे मला वाटतं एक 40-50 किलोमीटरवर आहे ते खांडी पॉईंट. अजित भाऊनी मला सुचवलं आणि म्हटलं ठीक आहे जाऊ, चला एकदा कधीतरी आपण करणार आहोत भरपूर दिवसानं, तर एक लांब जाऊ थोडंसं जरा. तर त्यामुळे कसं अंतर कव्हर करायचं आहे, कारण रिटर्न परत येताना आपल्याला ट्रॅफिक भेटणार, कारण लोणावळा असल्यामुळे थोडासा ट्रॅफिक भेटू शकतं. तर त्या हिशोबाने मी यांना सगळ्यांना तर थोडासा त्या स्पीडमध्ये घेऊन जाणार आहे. ओ माय गॉड, देखो भाई डोंबिवली से कितने लोग आए. अरे वा 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 वा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 कैलास भाऊ 11. ओ माय गॉड 11-12 राइडर्स डोंबिवलीवरून. वाह वाह क्या बात है. सिद्धू भाई मानना पड़ेगा, तेरे को मानना पड़ेगा भाई. हे सगळे मला वाटतं व्हिडिओ बघून आलेले आहेत. मला वाटतं 1-2 जण असतील की ते फक्त बॅनर बघून आलेत, पण मला वाटतं ऑलमोस्ट सगळे जे आले आहेत आज ते फक्त माझे व्हिडिओ बघून आलेले आहेत. क्या बात आहे, म्हणजे माझे व्हिडिओ आवडतात बाय. हाय हाय, व्हिडिओमध्ये काहीतरी पॉवर आहे आपल्या. शार्प 7 वाजता निघायचं होतं कळंबोली नाक्यावरून आणि बरोबर 7 वाजता आम्ही पोचलोय कळंबोली नाक्याला आता जस्ट.
कारण का काय असतं आता काय आपण तर स्पीड पकडलाच, पण काय नवीन मुलं आहेत काही जी पहिल्यांदाच राईडला येत आहेत ग्रुप राईडला, त्यामुळे त्यांना सांभाळून सगळ्यांना घेऊन जायचं आहे, त्यामुळे लेट होतो आहे. ठीक आहे, बाकी सगळे ओके आहेत, फक्त आपला जो स्कूटरवाला आहे तो खूप स्लो आहे, त्याच्यामुळे त्याला सांभाळून घेऊन जायचं आहे. आपली मंडळी कुठे आहे? थोडं पुढे घ्या. फायनली आम्ही पोहोचलो मिटअप पॉईंटच्या इथे. आपला रोजचा मिटअप पॉईंट 15 ऑगस्ट असल्यामुळे गाड्यांची रहदारी जास्त आहे. जास्त नाही, आपली ओळख यांची ओळख सगळी मी आपल्या लास्ट पॉईंटला गेल्यानंतर, खांडी पॉईंटला गेल्यानंतर मी सगळ्यांची ओळख करून देतो. पण आज फायनली एवढ्या दिवसानंतर ग्रुप राईड, आजची ही जी वाटते ग्रुप राईड, ही वाटते की वंडरवी सिद्धेश्वरमध्ये काहीतरी पॉवर आहे, म्हणून ही लोक सगळे आज आली आहेत. मला वाटतं जास्त नाही, बॅनर बघून मला वाटतं 2-3 मुलं झाली आहेत रायडर, पण सगळे हे व्हिडिओ बघून आलेले आहेत. नक्की ना? सगळे हे व्हिडिओ बघून आलेले आहेत. राजेश सर आले आहेत आपले खूप दिवसानंतर, आणि बरीचशी मंडळी आलेली आहेत. ओळख करून देतो, आपल्यामध्ये आज फिमेल रायडर पण आहे, पिलियन आहे. खूप लोक आलेले आहेत. जास्त वेळ घेत नाही कारण पावसाचा भरोसा वाटत नाही. आपला एक रायडर लोणावळ्यावरून रिटर्न जाणार. आज गाड्या खूप आहेत, त्यामुळे आम्हाला सांभाळून जायचंय, राईड पण मस्त करायची आहे. त्यामुळे आपण आता निघूया, जास्त टाइम न घालवता. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, भारत माता की वंदे. हो माय गॉड, देव बाप्पा, गणपती बाप्पा, काय आज दिवस आहे आजचा. वा वा, आजचा दिवस खूप आठवणीत राहील माझ्या. कारण म्हणजे बोलतात ना की बाबा आपण जी मेहनत घेतो, आपण जे लोकांपर्यंत पोचवतो काही, तर ते आज पोचलेलं आहे. आणि आज ती माणसं माझ्यासोबत आली आहेत राईड करायला. क्या बात आहे यार, अजून काय पाहिजे आपल्याला, बस ना. म्हणजे याचा अर्थ हेच आहे की बाबा आता कुठेतरी मी जे करतोय, मी जे बोलतोय ते लोकांपर्यंत पोहोचतंय, आणि ते प्रेम मला भेटतंय आता. आणि आज फायनली माझ्यासोबत आज एवढे रायडर आहेत, एवढे बायकर्स आलेत आवडीने. वा वा, खूप छान, भारी वाटतं. ठीक आहे, 2-3 जण मला वाटतं एक बॅनर बघून आले असतील, पण ऑलमोस्ट बाकीची सगळी लोक व्हिडिओ बघून आलेली आहेत. खूप सुंदर. आणि आजचं आज 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 थोडा प्रॉब्लेम हा आहे की बाबा खूप डोळे ठेवून, नजर ठेवून, डोळे एकदम मोठे उघडून ना बाईक चालवली पाहिजे. कारण आज हे जे आहेत, हे जे ठार ठार पार पार करतात ना, यांना सांभाळून, कारण हे सुसाट असतात. माहीत नाही हे राईड एन्जॉय करायला येतात की फक्त हे शायनिंग मारायला येतात, तेच कळत नाही. आता अजून एक पुढे आपल्याला एक रायडर भेटणार, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आपल्याला हॉटेलच्या इथे सागरभाऊ येतात. त्याच्यानंतर आपल्याला आपले रायडर संपले म्हणजे तिकडे आपला एंड होणार डायरेक्ट. मग डायरेक्ट खांडी पॉईंटला. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ हा, आईच्या गावात आज सगळे बाईकच दिसत आहेत रोडवर रे, सगळे बाईक. जामच झालंय. राईटला ठेवा, राईटला, लेफ्टला नको, राईटला ठेवा, राईटनेच जाणार. हा, वन वेच आहे रे, पण हे काय हे हेवी गाडी आहेत ना, ते एकदम आरामात चालली आहे. आम्हा आरामात जा. वा, पेटपूजा करायला आम्ही आलो शेवटी सागरीन शुद्ध शाकाहारीमध्ये. आणि माझा वंडरवी सिद्धेशचा हा ताफा इथे मस्तपैकी पार्क केला आहे. जागा चांगली भेटली म्हणून आम्ही ह्या हॉटेलमध्ये आलो. पुढे ज्या हॉटेलमध्ये आम्हाला जायचं होतं तिकडे खूप गर्दी, त्यामुळे परत आम्ही रिटर्न आलो आणि आपल्या रोजच्या हॉटेलमध्ये आम्ही आलो आहे. इकडे कसं गाड्या पार्किंगमध्ये लावायला बरं पडतं. आणि दुसरी गोष्ट आता काय, आपले 2 फंटर अजून आले नाही आहेत, त्यांचं काय समजत नाही काय करू. लोकेशन पाठवलं, त्यांच्याकडे होल्डर आहे की काय माहिती समजत नाही. सगळे रायडर्स बिझी झालेत आता पेटपूजा करायला, आणि सगळे बिझी झाले, एकमेकांसोबत गप्पा टप्पा मारत आहेत. पण भारी वाटलं आज एवढा मोठा ग्रुप आज हॉटेलमध्ये आपण नाश्ता करतोय. नाही तर आम्ही नेहमी 4-5 लोक असतो,
पण आज एवढा मोठा ग्रुप फुल टी शर्टमध्ये आणि आमचे ग्रुपचे टी शर्ट पण दाखवतो तुम्हाला. हे बाबा रोहितसाठी थँक्यू रे. रोहितला थँक्यू बोला. जिलेबी आणली. प्रत्येक राईडला काही ना काहीतरी आणत असतो. यावेळी जिलेबी आणलेत. चला नंतर नेक्स्ट टाइमला तुम्ही गाडी घेऊन या. ह्याला देऊ नका. आणि तू आलास तर फुल राईडसाठी आहे. हा नाही तर मग येऊ नको. आता ना सांभाळून. ओके. आणि फोन मेसेज करा. मेसेज चल मग काय असेल तर मेसेज कर. मंदाचा आहे ना फोन. मी सांगतो त्याला. हा हे पण येतं. हे लोक येतं यांच्यावरच जा. हा काय मला मेसेज ड्रॉप. चला चल चल चला. आम्ही घरी नाही जाणार आता. चल रोहित. जिलेबी बद्दल थँक्यू. हा थँक्यू जिलेबी. मित्रांनो फायनली आम्ही निघालो ब्रेकफास्ट करून आणि आता पेटपूजा झालेली आहे. बरेचसे रायडर रिटर्न गेले घरी. ठीक आहे. ज्यांची कामं आहेत. कोणाची दहीहंडी आहे उद्या त्या प्रॅक्टिससाठी गेले असतील. कोणाची तब्येत डाऊन झाली तो घरी गेला. एक नवीन आपला रायडर्स होता तो गेला. ठीक आहे. आता काय प्रॉब्लेम असतील आपण काय फोर्स करू शकत नाही. पण मला तर असं वाटतं जर बाहेर आपण पडतोय राईडसाठी तर ती राईड पूर्ण करूनच घरी जायचं. अर्धवट सोडून त्याच्यात मतलब नाही. तुम्ही सकाळी उठणार एवढं डोळं चोळून आणि ते सकाळी निघून ते पेट्रोल वेस्ट गाडीला त्रास आणि त्यात तेवढा त्रास घेऊन तुम्ही अर्धवट सोडून जाणार. त्याला काही उपयोग नाही. त्यापेक्षा तुम्ही म्हणजे घराच्या बाहेरच पडू नका असं मला तर वाटतं. जर राईड तुम्हाला पूर्ण करायची असेल तर ठीक आहे. आणि बाहेर पडल्यानंतर ट्रॅफिक वगैरे हे भेटणारच आहे. त्याला सामोरी जाऊनच आपल्याला सगळं हे करायचं आहे. त्यामुळे आता काय आता बाहेर पडल्यानंतर विचार नाही करायचा. पण ठीक आहे आपल्याला काही करून लवकरात घरी पोचायचं आहे. कारण बऱ्याच लोकांचे उपवास आहेत आणि कारण आज जन्माष्टमी आहे. त्यामुळे रात्री भरपूर लोकांचे उपवास सोडायची वेळ येणार लवकर 9, 9:30 वाजता. त्यामुळे त्यासाठी लवकर जायचं आहे. ठीक आहे. पण काय पावसाने थोडा गोंधळ केला. काही आपले नवीन रायडर्स आलेले. त्याच्या एकाची गाडी बंद पडली. एक आपला ॲक्टिवावाला होता स्कूटरवाला तो घरी गेला रिटर्न. त्यामुळे असे किस्से झाले. खूप बाईक आले आज. खूप गर्दी होती. त्यामुळे ठीक आहे कोणाकोणाला सवय नसते. त्यामुळे ते लोक घरी गेले आणि बिचाऱ्याची एकाची गाडी बंद पडली. तो बिचारा अजून आलाच नाही. त्याला फोन केला पाहिजे पुढे गेल्यानंतर. गाईज रायडर्स लेफ्ट घ्या. ग्रामपंचायत कान्हे तालुका मावळ जिल्हा पुणे आपले सहर्ष स्वागत करीत आहे. सो मित्रांनो हा आता रोड चालला खांडी पॉईंटला आणि खांडी पॉईंटला आपण जर आपल्याला 1 तास लागणार आहे भाऊ. 40 किलोमीटर दाखवत आहे. 40 किलोमीटर किती म्हणजे आता तुम्हीच सांगितलात खांडी चला खांडी खायला. कोण हां पोलीसवाला जाऊ ना साहेब. इकडे राईटला घ्या. हां मी मॅपमध्ये मला इकडे दाखवतो पण इथे विचारतो एकदा. हा काय खांडी पॉईंट इकडेच ना. अच्छा तिकडे आहे. आम्हाला इकडे दाखवलं मॅप. चालेल. अच्छा ठीक आहे चालेल. चला बरं झालं. नाही हे दाखवत आहे मॅपमध्ये पण ते इथून लांब आहे बोलतायत. फुल चेकिंग चालू आहे. कारण काय इकडे स्पॉट आहे ना पिकनिक स्पॉट आहे. त्याच्यामुळे लोक खूप जातात इकडे. त्यामुळे कसं गाड्या वगैरे चेक होतात त्यांच्या. आपलं काय टेन्शन नाही. आपलं काय आपण राईड असतं ठीक आहे. पण चेकिंग ही चांगली गोष्ट आहे पाहिजेच. कारण तिकडे काय विचित्र प्रकार घडण्यापेक्षा इथे चेक करा आणि रिटर्न पाठवा सगळ्यात बेस्ट. कारण काही स्पॉट असे आहेत ना बघण्यासारखे आहेत फिरण्यासारखे आहेत. मस्त एकदा रिलॅक्समध्ये बसून गप्पा मारण्यासारखे आहेत. पण काही लोक पर्यटक जे आहेत ते खूप त्याची विल्हेवाट लावतात त्या स्पॉटची.
बऱ्यापैकी आम्ही पोचलोय आतमध्ये, पण अजून नाही म्हटलं तरी इथून 15 किलोमीटर आहे. पण मी तर सजेस्ट करेन, जर तुम्हाला ग्रुप राईड घेऊन यायची असेल ना तर एवढ्या लांब येऊ नका, कारण हे एवढं डिस्टन्स उपयोग नाही आहे. कारण कसं आहे, एवढं सगळ्यांना घेऊन जायचं, त्यांची जबाबदारी वगैरे. त्यामुळे ग्रुप राईडला मी तर आता बाबा ह्याच्यामुळे ठरवलं थोडंसं डिस्टन्स कमी बघायचं, किलोमीटर. म्हणजे कसं लवकर जलद पण होतं सगळं. आज ठीक आहे, आता सगळे बायकर्स आहेत म्हणून काही प्रॉब्लेम नाही, जाताना आपण सुसाट जाऊ शकतो. पण एवढ्या लांब उपयोग नाही, कारण कसं असतं आता आज 15 ऑगस्ट असल्यामुळे अजून ट्रॅफिक असणार. पण बरं वाटलं जरा आज 15 ऑगस्टच्या निमित्ताने. सगळे भेटले, नवीन मुलं भेटली, आणि ज्यांना माझे व्हिडिओ आवडत आहेत ते पण आलेले. त्यामुळे भारी वाटलं. आज एवढ्या साऱ्या बाईक होत्या. ठीक, काही लोक गेले रिटर्न, पण जरा मजा आली. पण नेक्स्ट टाईमला मी नक्कीच जवळचं कुठलं तरी लोकेशन बघेन आणि मस्तपैकी शॉर्ट राईड आपण सगळ्यांबरोबर आपण एन्जॉय करू. पण मित्रांनो, आम्ही बऱ्यापैकी आतमध्ये आलो आहे आणि खांडी पॉईंट जो स्पॉट आहे ना तो पुढे आहे खूप. म्हणजे अजून आम्हाला 20 किलोमीटर जायचं आहे, कारण आमचा एक रायडर मागे राहिला आहे. आणि म्हटलं हा असा मोकळा मळा दिसला आणि समोर धबधबा वाहतो आहे, तर म्हटलं इथे मस्तपैकी गाड्या आम्ही पार्क करून थोडंसं जरा फोटो सेशन करून आम्ही पुढे जाणार. आता आमचं काय आलं, बरेचसे बायकर आमचे घरी गेले. आता टोटल बाईक किती आहे सांगतोय, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 बाईक आहेत. आणि मला वाटतं 5 ते 6 बाईक नाही, जास्तच बाईक, 7-8 बाईक आमच्या परत रिटर्न गेल्या. नाहीतर आज एवढा मोठा ग्रुप वाटला असताना आता खतरनाक. कारण आता घाई गडबड होती ना, म्हणून मी तुम्हाला बाईक दाखवले नाही तेव्हा. कारण कळंबोलीला पण एकदम गजबज होती, हॉटेलला पण तिकडे एकदम गजबज, त्यामुळे कोणावर बोलायला पण भेटलं नाही आणि तुम्हाला बाईक पण दाखवायला भेटले नाही. आज माझ्यासोबत पहिल्यांदा एवढ्या बाईक माझ्या राईडला. ती आहे हॉर्नेट आहे, त्याच्यानंतर इकडे आहे राजेश भाऊंची FZ 250, त्याच्यानंतर ही तुम्हाला तर माहीतच आहे वंडर सिद्धेशची KTM, त्यानंतर मंदारची R15 फुल मॉडिफाय करून टॉप बॉक्स वगैरे लावून, बजाज डॉमिनर अजित भाऊ, त्यानंतर KTM ॲडव्हेंचर 390, त्यानंतर आहे इकडे FZ सागरची. खूप दिवसानंतर आला आहे भाई, त्याला ठीक आहे पॉसिबल होत नाही राईडला, पण आज काही करून आला होतं. हां, एरिया पुण्या, आपण सगळे हे मुंबईवाले आहेत आणि सागर फक्त आपला पुण्याचा आहे. पण पुन्हा असून आपल्याला अजून जॉईन करतो, ॲक्टिव्ह असतो ग्रुपवर आणि वेळात वेळ काढून आज आला, भारी वाटलं. त्याच्यानंतर आपला आज नवीन रायडर आपल्या ग्रुपमध्ये जॉईन केलं आहे. नाव काय? राज. आणि राज भाई आला आहे विरारवरून आणि त्याची आहे हिमालया. मला वाटतं ही 411 ना CC. त्याच्यानंतर इकडे आहे एक्स्ट्रीम, ह्याचा मालक कुठे गेला? हां बाबा, हां हे हा पण आपला पहिल्यांदाच आहे, पहिली राईड आहे. आता पुढची राईड जॉईन करेल माहीत नाही, पण मला वाटतं करेल, हौशी आहे. नाव विसरलो मी. हिमांशू भाईची आहे एक्स्ट्रीम हिरोची. त्यानंतर आपल्या हे तर माहीत आहे 2 सायलेन्सर आहेत ह्या गाडीला, तुम्हाला सगळ्यांना. कैलास भाऊंची गाडी आहे, हे नाव पण घ्यायला मला भीती वाटते, एवढी मोठी CCची गाडी आहे. त्याच्यानंतर अक्षय युनिकॉर्न होंडा, सगळ्यात बेस्ट बाईक, बेस्ट ॲव्हरेज आणि एकदम कडक बाईक आहे. आणि आज आपल्या ग्रुपमध्ये 2 R15 आहेत. एक ही वाली मला वाटतं ही कुठलं मॉडेल आहे रे? हां R15. आणि भाऊ आला आहे, खूप दिवसानंतर आला आहे भाई. गावाला जायची तयारी चालू आहे. मी म्हटलं आधी गावाला जायचं तर आज माझ्यासोबत ये राईडला, त्याने तुला एक्सपिरियन्स येईल कशी गाडी चाललं. ठीक आहे, तो चालवतो, एक्सपिरियन्स आहे त्याला, काय प्रॉब्लेम नाही. R15मध्ये हे भाई चालवताना म्हणजे खूप हालत खराब आहे, पण ती ज्याला सवय आहे त्यानेच चालवायची. त्यामुळे याची हाईट बघा आणि याची साईज बघा, त्या हिशोबाने गाडी कशी चालवतो काय माहिती. पण आज भारी वाटलं खूप. बरीचशी लोकं आज आली, आणि इतर राईडला फक्त मेसेज असतात की कधी मी येत नाही, हे नाही ते नाही. पण आजच्या राईडला भरपूर लोक आलेली. ठीक आहे, आता उद्या दहीहंडी असल्यामुळे काही लोक गेले, कारण सगळ्यांना दहीहंडीचे प्रॅक्टिसवाले आहेत, काही लोकांना कामं आहेत, उपवास आहेत, त्यामुळे बरीचशी लोक गेली. पण आता जे पण आले ते आम्ही एन्जॉय करून परत रिटर्न घरी जाणार जेवून. मला वाटतं घरी पोचायला आम्हाला 5:30-6 वाजतील. ठीक आहे, नशिबाचं आमचं खरं बसलं तर लोणावळ्याला आम्हाला ट्रॅफिक भेटेल. आता भेटलं तर भेटलं, आता आल्यानंतर तर लेट होणारच आहे. त्यामुळे आपला आता आल्यानंतर ही मजा घ्यायची. काय बोलतं राजेश भाऊ ना, आल्यानंतर मग ते ट्रॅफिकचा आणि विचार नाही करायचा. हा, राजेश भाऊंचं एक सांगायला विसरलो, राजेश भाऊंचा मुलगा पण आला इकडे आणि फुल एकदम दोघांनी पण जर्सी एकदम सेम टू सेम घेतलेली आहे. राईडचे राईडचे हौशी आहेत, फक्त काही टाईम भेटत नाही अशा लोकांना, त्यामुळे बाहेर पडत नाहीत. नाहीतर हौस आहे, आवड आहे, सगळं आहे. आता एक दिवशी गावाला जायचं आहे त्यांच्यासोबत आणि त्यांच्या 4 चाकाच्या त्या गाडीत बसायचं आहे मला. आणि व्ह्यू बघा, नजारा बघा काय दिसतो या सुंदर. आणि फुल मळा मोकळा आहे, शेती केली आहे, भात शेती. आणि आपल्या सगळ्यांच्या गाड्या इकडे पार्क केल्या आहेत.
आणि ग्रुप राईड हे जे मी ठेवतो म्हणजे करतो ना सबस्क्रायबर लोकांना, किंवा एक कधीतरी महिन्यातून एक ग्रुप राईड, ह्याच्या मागचं उद्दिष्ट एकच आहे की काय असतं की आता मला इंस्टावर बरेच मेसेज येतात की दादा तुझ्यासोबत मला राईड करायची आहे किंवा काय. मग आता मी तर लांब कुठे जात नाही, मग मी काय करतो एक संडेला कुठेतरी एक स्पॉट बघतो जवळपास आणि मी डायरेक्ट अपडेट देतो स्टोरीला इंस्टाला. मग ज्यांना पॉसिबल होतं ते लोक येतात आणि ज्यांना नाही होत ते येत नाहीत. पण काय असतं मला आवडतं म्हणजे आता कसं आपण सोलो राईड करतोच, पण सगळ्यांसोबत राईड करायला किंवा ज्यांना मी आवडतोय, ज्यांना माझे व्हिडिओ आवडत आहेत त्यांच्यासोबत पण एक राईड केली तर अजून आनंद भेटतो त्याच्यात. आणि ग्रुप राईडमध्ये आपण पण शिकतो काहीतरी, मी पण शिकतो, माझे समोरचे रायडर पण शिकतात, म्हणजे त्याच्यातून काहीतरी घेतात आणि मला पण काहीतरी घ्यायला भेटतं त्यांच्याकडून. त्यासाठी ही एक राईड आहे. आणि कसं आपण एक जरा थोडासा एन्जॉय करतो एक 4-5 तास, मजा येते जरा. नाही तर काय मी पण राईड करू शकलो असतो एकटाच जाऊन, पण आता काय एवढी मंडळी आहेत ती माझ्यावर प्रेम करत आहेत चांगली आणि मला माझे व्हिडिओ आवडत आहेत आणि मला साथ देत आहेत की बाबा एक आपला यूट्यूबर असा आहे, मराठी यूट्यूबर आहे, आपल्या कोकणातला मालवणातला आहे आणि त्याला आपण सपोर्ट करूया. ही जी त्यांची भावना आहे त्याच्यासाठी मी पण खूप बरं वाटतं मला की अशी लोकं, अशी माणसं, असे रायडर्स माझ्यासोबत आहेत, त्यामुळे भारी वाटतं. म्हणून हे असे सगळं प्रवास आपला चालू आहे. आणि अजून माझा नक्कीच विश्वास आहे, म्हणजे मला नक्की खात्री आहे की कधी ना कधीतरी एवढा मोठा ग्रुप होईल माझा की बाईक लावायला जागा नसेल मीटअप पॉईंटला. एवढी आज जागा, आज बाईक होते, आज मस्त मजा आली. हो बघा समोर बघा, व्ह्यू बघा, हे शपथ एक नंबर. आम्हाला वाटलेलं की म्हटलं आतमध्ये काहीच नसणार, पण वरती आल्यानंतर म्हणजे पुढे आल्यानंतर समोर बघा सुपर्ब. आणि मला वाटतं धुकं आहे पुढे धुकं आणि हवा एकदम थंड, वातावरण एकदम चेंज झालं लगेच. वा 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 क्या बात आहे, थंड आहे, मस्त वाटलं एकदम. म्हणजे असं महाबळेश्वरला आत वरती कसं आपण जातो तसं सेम पाचगणीला हे काही छोटे स्टॉल लागलेत, म्हणजे पुढे काहीतरी आहे. सुपर्ब. ह्या खांडी पॉईंटचा एंड दिसत नाही मला, पण पुढे आल्यानंतर वा 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 काय व्ह्यू आहे बघा, जबरदस्त. हो आपले बायकर्स बघा, सगळे रायडर्स, क्या बात आहे, सुपर्ब. मस्त दव पडतोय, दव, पाऊस नाही दव आहे आणि एकदम धुकं वा 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 क्या बात आहे. असं वाटतं की संध्याकाळ झाली. हे बघा पुढे काही दिसतच नाहीये. वाव जबरदस्त. हो हे ते वाटतं बघ कसा समुद्र आहे तसा वाटतो. तो बघ ती व्हाईट लाईन बघितली काय, अरे भाई एक नंबर. हाय काय पुढे काय, हाच असणार तो. इथे कोणाला तरी विचार. दिसत नाही आणि जबरदस्त धुकं पडलेलं आहे. अशा प्रकारे आपण कुठे जायचं काय समजत नाही. अरे पण आपण लय आतमध्ये आलोय रे. अरे बाबा पुढे पॉइंट म्हणता जायला कुठे आलो आपण. हा गाईज एक नंबर खांडी पॉइंट आहे. मी म्हणतो 100% पैसे टाका, पेट्रोल टाका आणि या आणि मस्त एक संडेला एक राईड ही करा. खांडी पॉइंट सुपर्ब आहे. म्हणजे आतमध्ये गाव आहे, म्हणजे घरं कमी आहेत तिकडे, घरं दिसत नाही आम्हाला, पण सगळी झाडी आहेत, जंगल, फुल जंगल आणि धुकंच धुकं. म्हणजे एवढं लोणावळा, खंडाळा आणि महाबळेश्वरला पण एवढं धुकं नाही आहे, एवढं धुकं आहे बघा. तुम्ही बघा, हे बघा फुल धुकं आहे, रोड दिसत नाहीये. आम्ही आपल्या अंदाजावर चाललोय आणि जबरदस्त इकडे पॉइंट, खांडी पॉइंट आहे ना, तो एंडला आहे आणि तो आपल्याला अजून भेटला पण नाही, कारण माझ्या घराकडून बरोबर 149 किलोमीटर झाले अजून आत्ता. अरे बाबा हे बघा काय भाई, हा अरे कायच दिसत नाही. सुपर्ब यार. हो काय दिसतंय यार रे. हे बाबा सावकाश आहे बा, काय दिसत नाहीये. वाव जबरदस्त व्ह्यू आहे रे हा. हे बघ
अरे हे लोक कसे मस्त मजा येत असेल ना ह्या लोकांना इकडे. बघ ना यार धुकं बघ. हे बघ समोरून गाड्या येतात रे बाबा. हां थांब मित्रा, इकडे पॉइंट आहे काय? अच्छा 18 नंबर म्हणून आहे. पुढे गेले की ब्रेक करावं लागतो. अच्छा ट्रेक आहे. मेन पॉइंट आहे. हा ना ठीक आहे चालेल. थँक्यू. चला फायनली आपल्याला खांडी पॉइंट भेटलेला आहे आणि हा आहे खांडी पॉइंट. वाव कुठे काय दुटी आलेली काय कुठे? मंगेश भाऊ काय झालं काय? जम हा हो एवढे आम्ही किती 2 तास झाले आम्हाला आल्यावर. कुठे? हा बघ आम्ही लास्ट पॉइंटला पण जाऊन आलो. कुठल्या? स्टेशन आहे तिकडे. अच्छा खाली. हा तिथे पण जाऊन आलो. तिथे हाय चांगलं. लास्ट ठीक. पॉइंट एंड आहे पण हा रोड मस्त आहे एकदम पूर्ण धुकं आहे. कुठलं खालचं ना तो माहित आहे. धुकं माहित आहे. उभं राहिलंय बाकी काय नाही. मग तो स्पॉट भारी होता खाली ते तलाव होतं बघ ते तो. मला तोच वाटला म्हणून मी परत तिकडे त्या टर्निंगला जाऊन उभं राहिलो. नाही तो भारी होता पण आता तिकडे आपण नाही जाणार ना कारण आता हा जो रोड गेला बा एक लेफ्ट साईडला खाली. हा तो एक जण बोलला की डायरेक्ट हा रोड मुंबई पुणे हायवेला भेटतो जाऊन. हा गावातला ना खालून. हा खालून तो खराब आपण जेव्हा उतरतो ना उतरल्यावर एक लेफ्ट साईडला गेला. हा तो आला. सो मित्रांनो फायनली आम्ही पोचलोय खांडी पॉईंटला. हा खांडी पॉईंट आहे लास्ट आणि इथे फक्त काय नाही मला वाटतं खाली पूर्ण डीप आहे आणि तिकडे धुकं वगैरे आहे. लोक येऊन बघतात ठीक आहे. काही लोक मजा घेतात. आम्ही पण मजा घेऊ आता आलोय तर. बाकी सगळे खुश आहेत रायडर आपले नवीन आणि बरेचसे जे गेलेत त्यांना त्यांचं जाऊ देतात काय बोलू त्यांना म्हणजे. हे बघा मी खाली आलोय आणि इथे खाली आता बघण्यासारखं काय नाही बघा पूर्ण धुकं आहे म्हणजे एकदम खाली गेलं तर डायरेक्ट खाली आहे पण इथे बघण्याचं कसं काय नाही फक्त धुकं आहे. लोक फक्त काय इथे एन्जॉय म्हणजे येऊन बसतात मॅगी वगैरे खातात आणि रिटर्न घरी जातात. फक्त इथे एवढं एकच फायदा आहे आल्यानंतर फुल धुकं आहे बघा. हे वाला पूर्ण धुकं आहे बघा. फुल व्हाईट एकदम म्हणजे ढग आणि धुकं सेम झाले त्यामुळे ढग दिसतच नाही आहेत बघा. पण क्लायमेट सुंदर आहे मस्त. माथेरान महाबळेश्वरला आल्यासारखं वाटतं. मित्रांनो दुपारचे 2 वाजले आणि आम्ही फायनली खांडी पॉईंटला पोहोचलो जिकडे आम्हाला पोचायचं होतं तिकडे. खांडी पॉईंट नाही म्हटलं तरी माझ्या घराकडनं म्हणजे डोंबिवलीपासून इथे 150 किलोमीटर आहे. खूप आतमध्ये आहे पण आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला मन प्रसन्न पैसा वसूल राईडचे म्हणजे असं तुम्ही नाराज होऊन जाणार नाही. जे पण आज घरी गेले नाश्ता करून ते खरोखर कम नशिबी आहेत म्हणून ते आले नाहीत. आणि असे जर तुमच्या ग्रुपमध्ये कोण असतील आता हा जर आमचा कोण व्हिडिओ बघत असतील असा जो कोणाचा ग्रुप असेल रायडिंग ग्रुप असेल जे रायडर असतील हे असे रायडर ना खरोखर बाहेरच पडू नका तुम्ही. कारण जर तुम्ही अर्धी राईड सोडून घरी जात असाल तर ते रायडर नाही. ते बोलतात त्याला की बाबा चल मी लवकर उठलो गाडीत पेट्रोल आहे म्हणून मी जातो. तर अशा रायडरने मी तो बाहेरच पडू नका. जर खरोखर जर तुम्ही बाहेर पडता ना तर त्याच्यासाठी तुम्ही टाईम काढा. बाबा चला मी माझी कामं बाजूला ठेवेन माझी संध्याकाळी करेन कामं. सगळ्यांना काम आहेत इथे कोणी रिकामी नाही मला पण काम आहेत. पण तुम्ही बाहेर येताय ना तर सगळ्यांसोबत आता हे एवढे बिचारे लोक आले सगळे कामं सोडून आणि तुम्ही येऊन सांगताय नाश्ता केल्यानंतर मला माझं काम आहे माझ्या पोटात दुखतंय माझं हे आहे ते आहे. मग असं असेल तर मग हे जे नवीन मुलं येतात आपल्यासोबत ते पण लोक कंटाळणार खूप. म्हणजे माझं एक सजेशन आहे. माझा पण ग्रुप काय असा मोठा नाही आहे पण आज भारी वाटते मला एवढ्या दिवसानंतर की मला आता 4-5 महिने मला झाले 4-5 महिने मी ग्रुप राईड करतो. पण ही राईड अशी आहे 15 ऑगस्टची खूप रायडर्स आलेले आहेत आणि एकदम मनापासून आवडीने आलेले आहेत. ह्याच्यामध्ये काही लोक गेली आहेत ठीक आहे त्यांची कामं असतील उद्या दहीहंडी आहे जे पण आहे. पण जर तुम्हाला अर्धवट राईड सोडून जायचं असेल त्यांना प्लीज बाहेर पडू नका हीच एक विनंती आहे. बाकी तर आम्ही इकडे मजा धमाल करतोय मजा झाली फक्त थोडा लेट झाला आम्हाला खूप कारण डिस्टन्स खूप मोठा आहे. तर मी तर एक दुसरं सजेस्ट करेन जर तुम्हाला मोठा ग्रुप घेऊन यायचा असेल ना तर एवढा लांब तुम्ही येऊ नका. एक छोटा डिस्टन्स बघा 50-60 किलोमीटरचा आणि 15 ऑगस्ट असल्यामुळे अजून खूप गर्दी भेटली. आता माहीत नाही लोणावळ्याला ट्रॅफिक भेटू शकतं नशीब चांगलं असेल तर ठीक आहे. त्यामुळे आम्ही आता इथे काय थांबत नाही. इथे खांडी पॉईंटला आल्यानंतर इथे काय मोठंसं बघण्यासारखं काय नाही फक्त धुकं आहे. तुम्हाला ढग पण दिसणार नाही धुकं सगळं मिक्स दिसतं. इथे गाडी लावून फक्त काय
मॅगी खावा एवढंच बाकी काय नाही. तुम्हाला खांडी पॉईंटला फक्त काय रोड ट्रिप करायची असेल तर बेस्ट आहे. रोडवर मस्त बाईक लावा, तिकडे थांबा. आणि आमच्याकडे अजित भाऊंकडे ना एक शेगडी असतो आहे, तसा जर कोणाकडे असेल तर तो घेऊन येऊन मस्त साईडला गाडी लावून ना मॅगी बिगी बनवा, चहा कॉफी बनवा आणि ते एन्जॉय करा. बाकी इथे काय असं बघणार काय नाही. आम्ही आता निघतोय घरी, म्हणजे घरी जायला असं नाही, जायलाच निघतोय आम्ही, कारण आता आम्हाला सगळ्यांना जेवायचं आहे. आणि प्लस जाता जाताना जे पण पॉईंट स्पॉट भेटतील ते आपल्याला करत जायचं आहे. एक फक्त आम्हाला मिस झालंय, ते एक महादेव शंकर महादेवांचं मंदिर होतं पुरातन काळातलं, ते आम्हाला मिस झालं. ते आता नेक्स्ट टाइमला आम्ही नक्की करणार. पण आता तर आपल्या सगळ्या नवीन रायडर्सने तर मजा केली आहे, खरं ना? हां, म्हणजे जोर जबरदस्तीने सांगू नका प्लीज, म्हणजे व्हिडिओत आता येणार म्हणून. पण माझी एक रिक्वेस्ट आहे, नेक्स्ट टाइमला नक्कीच मी जवळचं कुठेतरी लोकेशन बघेन. कारण आपलं काय होतं, नवीन नवीन जे असतात ना ते बिचारे मागे राहतात. म्हणजे तरी ठीक आहे, एक दोघ जण गेले घरी, पण आता काय असतं, एवढे बिचारे आलेले लांबून आणि त्यांची कोणाची गाडी बंद पडली, हे असं कधी कुठल्या कोणाचं होऊ दे नको राईडला. पण ठीक आहे, जर कोणाला कॉन्फिडन्स असेल ना बाबा ह्या एवढ्या लांब मी बाहेर पडू, म्हणजे जाऊ शकत नाही, त्यांनी खरोखर बाहेर पडू नका. तर बरं आलं त्या एका स्कूटरवाल्याने स्वतः डिसिजन घेतलं आणि तो स्वतः बिचारा घरी गेला. चांगलं झालं, तो जाऊन आता झोपला असेल, बेस्ट आहे. उगाच नाही तर इकडे येऊन हालत खराब झाली असते, आमची पण हालत खराब झाली असते शोधाशोधी करीत, आम्हाला 10 वाजले असते रात्री. त्यामुळे आता बऱ्यापैकी आपण सगळे बायकर्स आहेत, सगळे स्कूटर कोणाची नाही. आणि मला वाटतं आता 10, 12, 13 जण लोक आहोत आम्ही. त्यामुळे आम्ही धमाल करतोय, धमाल करत करत आम्ही घरी जाणार. आता निघूया ना? चला 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 चला. म्हणजे हायवेच्या 150 किलोमीटर नाही, इथून हायवे पकडायला 40-45 किलोमीटर असेल ना? नाही एवढा असणार, जास्त कमी असेल, पण ते रस्ता रस्त्यामुळे चालेल. आता चांगला भेटलं तर आपण जाऊ सुसाट मध्ये. हे त्याला लय धुकं पडायला लागेल. चला रे चला चला. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या राईडची आजची सांगत आहे. आणि आज आपण आता बरोबर 5 वाजलेत आणि आता आम्ही सगळे जेवून हॉटेलच्या बाहेर उभे आहोत. आणि आता इथून आम्हाला बरोबर 110 किलोमीटर पार पाडायचं आहे. इथून पुण्याला आपला एक रायडर जाणार, बाकी सगळे घरी पोचले असतील. आणि आता इथून आम्ही आता चाललोय घरी. मजा आली राईडला खूप, थोडंसं लॉंग होतं डिस्टन्स, पण मजा केली सगळ्यांनी. स्पेशली थँक्यू आपल्या राजला, कारण राजबाई आपला आला आहे विरारवरून, तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा वाला. त्यामुळे असे हौशी रायडर्स भेटले ना की मजा येते. मग ते कारण न सांगणारे आठवतात, सांगणारे की जे कारण सांगतात ते राजचं आहे. आणि विरारून यायचं म्हणजे खायचं काम नाहीये. त्यात करून स्पेशली थँक्यू राजेश सरांना. राजेश सर आलेत आपले खूप दिवसानंतर, आपल्या ग्रुपमध्ये ॲड असतात, ते आहेत ॲक्टिव्ह, पण ते काही प्रॉब्लेममुळे यायला भेटत नाही. सागर भाऊ आलाय पुण्यावरून. आणि आपला नवीन हेमांशू पण आलाय आणि त्याला पण मजा आली. आणि आपला एक फुल भाई, एकदम मजा आली त्याला आमच्या ग्रुपमध्ये. हा फॅन झाला. त्यामुळे खूप मजा आली, एन्जॉय केला आम्ही. काही रायडर आमचे गेले, पण तरी पण आपल्या ह्या रायडरसोबत मजा आली. असेच काही स्पॉट नवीन आम्ही बघतोय. तुम्हाला काय असे वाटले तर आम्हाला सजेस्ट करा, तिकडे आम्ही व्हिजिट करू. पण शक्यतो आता मोठा ग्रुप असेल तर नक्कीच मी एक छोटासा एक स्पॉट कुठेतरी बघून कमी किलोमीटर जिकडे असेल तिकडे आम्ही जाऊ. कारण बऱ्याच रायडरला जमत नाही, कारण आता 15 ऑगस्ट म्हटल्यानंतर लोणावळा खूप जाम असेल. तर आता आम्ही काय जास्त बोलत नाही, व्हिडिओ असंच इथे संपवतो. आवडला तर नक्की कमेंटमध्ये एक कमेंट करा छोटीशी. आणि कसा आपला ग्रुप वाटला, आमची राईड कशी वाटली, आपले हे रायडर्स कसे वाटले सगळे मला कमेंटमध्ये एक सांगा आणि एक लाईक करा. त्यामुळे हा व्हिडिओ इथे संपवूया. भारत माता की जय, वंदे मातरम.